माझ्यासोबत ही मुलगी नेमकी आहे कोण हे जर बघायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, मी सचिन चव्हाण. मागच्या व्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल की आपल्या गावात नवीन हॉटेलची ओपनिंग झाली. मग मी काढली आपली स्प्लेंडर आणि डायरेक्ट प्रणवच्या हॉटेलवर आलो. तर कन्हैया तिथेच टपकलेला होता. मग मी आता आलो तर बघितलं की मामाश्री गरम गरम कचोऱ्या काढत होते. इथं कचोऱ्याच नाही बरं का, पाववडा, बॉईल अंडे, मिसळ, भजे, अजून बरंच काही भेटते. इथं आले तर या हॉटेलला आवश्यक भेट द्या. मग मी तिथं नाश्ता केला. नाश्ता करून झाल्यावर या आतंकवाद्यांना बाय बोलून मी आलो डायरेक्ट खामखेड. तर रस्त्यावरच गोविंदा भाऊ भेटले राव. मग तिथं पाणी वगैरे घेतलं. मग तिथून गोविंदा भाऊला बाय बोलून मी आलो डायरेक्ट आपला मित्र आकाश जवळ. तिथं त्याला भेट दिली आणि तिथून डायरेक्ट नॉनस्टॉप बुलढाणा आलो, कारण आज आपल्या गाडीची सर्व्हिसिंग करायची होती. तर तिथं आल्याबरोबर हे आपले फॉलोअर्स भेटले राव. मग आपल्या फॉलोअर्सांना भेट दिली आणि इथं आपली गाडी सर्व्हिसिंगला लावून दिली. मग तिथून मी बाहेर आलो आणि ऑटो मध्ये बसून डायरेक्ट शिवालयावर आलो. मग 3 वाजेपर्यंत काम वगैरे केले आणि मग तिथून विशाल भाऊला घेतलं आणि डायरेक्ट सर्व्हिसिंग सेंटरला आलो. तिथं आल्यावर बघितलं की आपल्या गाडीचं काम अजून चालूच होतं राव. मग त्यांनी 15 मिनिटात गाडी रेडी करून दिली. यांच्याकडून बिल घेतला आणि इथं येऊन बिल पे केला. मग तिथून मी आणि विशाल भाऊ आलो डायरेक्ट शिवालयावर आणि तिथून विशाल भाऊला बाय बोलून मी आलो डायरेक्ट जस्तम चौक मध्ये. तिथून ही आपली बहीण निहाला सोबत घेतलं, कारण तिला घरी जायला गाडी भेटत नव्हती. मग निहाला मोयगावला सोडलं आणि 450च्या स्पीडनं मी निघालो आपल्या गावाला. रात्र झाल्यावर कळलं राव की आपण सर्व्हिसिंग वाल्याला समोरचं लाईट नवीन टाकायचं सांगितलं होतं, पण त्यानं काही टाकलंच नाही राव. मग तिथून 30च्या स्पीडनं मी घरी आलो. घरी आल्यावर कपडे वगैरे चेंज केले आणि आपल्या मोठ्या बाबाचा मुलगा अभयला सोबत घेतलं आणि हा आपला फॉलोअर्स पप्पू डॉनला बाय बोलून आम्ही आलो डायरेक्ट या पार्टीमध्ये. मग तिथं आल्यावर मस्तपैकी जेवण वगैरे केलं आणि जेवण झाल्यावर चला मग मित्रांनो, आजसाठी एवढंच. जर व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो पण करून घ्या. तर भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये.